न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दादर स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव द्या, आदिवासी सेनेचा एल्गार। अखिल भारतीय आदिवासी सेनेने दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे करण्याची मागणी करत महाराष्ट्र सरकार विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीना उघडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राज्य सरकारकडून मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आपण आज या दरवाजापर्यंत आणला की महाराष्ट्रात मुंबईमध्ये दादर रेल्वे स्टेशनचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर झालं पाहिजे अशी मागणी आपण तत्कालीन सरकारकडे आणि विद्यमान सरकारकडे केलेली आहे। यामध्ये मागच्या 2-4 महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब या ठिकाणी नाशिकमध्ये आले असता त्यांनाही भेटलो आम्ही, प्रत्यक्ष त्यांना निवेदनही दिले। इतकंच नाही तर येणारी जी फडणवीस साहेब म्हटले ते का जगात अशी कधीच आंबेडकर जयंती झाली नाही अशी आपण यावेळेला आपण करूया महायुतीच्या सरकारकडनं। आम्ही त्यांच्या याला दाद दिली आणि त्यांना एक पत्र टाकलं की ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, आपण जगात कधी असं उत्सव साजरा करणार नाही। मग त्याच भावनेचा आदर ठेवून आपण येत्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला द्यावं आणि एक ऐतिहासिक असं उत्साह या महाराष्ट्रात साजरा करावा असं आव्हान आम्ही पत्र दिलं होतं त्यांना। आणि यासाठी आपण एक दिवस खास विशेष अधिवेशन घ्या आणि हा ठराव संमत करून 14 एप्रिलच्या अगोदर नामांतर करा। मग मला सांगा, रोज फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेणारी लोकप्रतिनिधी असतील, मंत्रिमंडळ असतील, मंत्री महोदय असतील, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, यांनी काय विकास साधला? फक्त हाच का? पक्षपात, भेदभाव, फक्त बाबासाहेबांच्या नावालाच यांना विरोध का? बाबासाहेबांच्या नावाचं वावडं का यांना? आणि म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आता साकडं घालणार आहोत की मोदी साहेब आपले लाडके मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही तिकडे हाक मारली आणि यांनी लगेच मोटरसायकल काढली। इतकं जर तुमच्या शब्दावरती हे महाराष्ट्र सरकार जर क्लिअर आहे तर मग आता नामांतराचा प्रश्नही तुम्ही तिथून दिल्लीतून खणखण करायला लावा। तुमच्या गुजरातच्या घरापर्यंत यायला कशाला लावता आम्हाला? आणि असं होणार नसेल तर 3 तारखेला आम्ही गुजरातमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर लक्षवेधी धरणे धरून या महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षम, निष्क्रिय आणि पक्षपाती धोरणाचा तीव्र निषेध करून नामांतर करण्यासाठी त्यांच्याकडे साकडे घालणार आहोत।